ब्रीफ करा दादा तुम्ही ब्रीफ करा आजचं प्रयोजन तुम्ही ब्रीफ करा. चालू झाले कृपया सर्वांनी पिन ड्रॉप सायलेन्स मेंटेन करा प्लीज. साऊंड ठेवा. माईक ठेवा माईक ठेवा तिथं माईक. आम्ही कर्जमाफी करू असं 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आम्ही त्या भूमिकेचं स्वागत केलं होतं. आम्ही वाट बघत होतो GRची. 2 जून 2026ला जेव्हा सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आला, त्या GRमध्ये अटी जेव्हा आम्ही वाचल्या तेव्हा अतिशय दुःख झालं. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेसाठी दिलं गेलं. या गोष्टीचा तर आम्हाला आनंद आहे आणि आम्ही सरकारचं अभिनंदनसुद्धा त्या बाबतीत केलं. पण एवढ्या महामानवाचं नाव जर तुम्ही देत असाल आणि त्यात 2-3 इतक्या घातक शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या अटी तुम्ही ठेवत असाल तर हे योग्य नाही. त्या अटी कुठल्या 2019च्या बाबतीत ही अट होती आणि रेग्युलर असणारे शेतकरी त्यांना 25, 26, 26, 27 ही अट काढण्यात यावी असं आमचं मत होतं. आणि अजून एक मागणी आमची जी होती की पूर्वी 1 रुपयाला जे विमा आम्हाला पीक विमा शेतकऱ्याला मिळत होतं परत एकदा या शासनाने तिथं आणावं. या बाबतीत आंदोलन आम्ही जेव्हा सुरू केलं अन्नत्याग आंदोलन त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 3 दिवस आम्ही तिथं बसलो. वाढता प्रतिसाद बघता सरकारकडनं महाजन साहेबांना आमच्यापर्यंत पाठवलं. महाजन साहेब आल्यानंतर महाजन साहेबांनी स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणजे सरकारचं मत आलं की तुम्ही हे वाढू नका, आपण एकत्रित बसू, अधिवेशनाच्या आधी बसू आणि याच्यावर काहीतरी चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्यावेळेस आम्ही इतरही शेतकरी नेत्यांची नावं त्याच्यामध्ये घेतली की त्या आम्हाला राजकारण करायचं. 22 तारखेपर्यंत आम्ही वाट बघत आहोत. पण दुर्दैवाचं आम्हाला कुठलाही संदेश सरकारच्या बैठकीच्या बाबतीत आलेला नाही. 22 तारखेला अधिवेशनामध्ये गेल्यानंतर मी सही केली तोपर्यंत सुद्धा आम्हाला कुठलाही संदेश आला नव्हता. त्यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही पोचलो होतो मुख्यमंत्री साहेबांच्यावर आणि महाजन साहेबांच्यावर, पण आम्हाला अजूनपर्यंत काही सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला जर तिथं म्हणजे पंढरपूरमध्ये पवित्र भूमीमध्ये जर तिथं आंदोलन करत असून तिथं शब्द सरकार देत असेल आणि तो शब्द सरकार पाळणार नसेल तर योग्य नाही. आता आम्ही सर्वजण या महाराष्ट्रामध्ये असणारा जो मराठवाडा हा जो भाग आहे, 8 जिल्हे येतात. पहिला जिल्हा आहे आम्ही धाराशिव तिथे घेतलेला. आता तुमच्याशी मी बोलत आहे म्हणजे तुळजाभवानींचं दर्शन घेऊन आम्ही आमचा मराठवाड्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता हा जिल्हा घेतल्यानंतर लातूर, लातूरनंतर नांदेड असं करत 8 जिल्हे आम्ही करणार आहोत. आणि 29 तारखेला शेतकऱ्याचा एल्गार म्हणून एक मोठी सभा आणि एक आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 तारखेला सकाळी 10 वाजता घेणार आहोत. तर मी त्या आंदोलनाला प्रतिसाद सामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतील असा आम्हाला विश्वास आहे.